राईट टू एज्युकेशन मूलभूत हक्कामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हक्क म्हणजे राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क. वयाच्या 6 ते 14व्या वर्षापर्यंत भारतातील सर्व बालिकांना त्या ठिकाणी मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा अधिकार आर्टिकल 21A अंतर्गत या ठिकाणी हा हक्क प्रदान करण्यात आला. त्याची घटनेमध्ये तरतूद 2002मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने या कायद्याची संसदेने त्या ठिकाणी घटनादुरुस्ती करून संविधानामध्ये तरतूद केली. सो त्यानंतर आहे या घटनादुरुस्तीच्या अगोदर भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे म्हणून त्या ठिकाणी मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण त्या ठिकाणी देण्यात आले होते, पण त्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येत नव्हती. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन ही घटनादुरुस्ती करून 1986व्या घटनादुरुस्तीमध्ये 2002मध्ये त्या ठिकाणी हा हक्क देण्यात आला. या घटनादुरुस्तीमुळे मार्गदर्शक तत्त्वामध्ये काही बदल झाले. बदल म्हणजे आर्टिकल 51A च्या अंतर्गत एक नवीन मूलभूत कर्तव्ये त्या ठिकाणी जोडण्यात आले आणि उन्नीकृष्णन खटला विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या खटल्यामध्ये 1993मध्येच मूलभूत हक्कामध्ये अत्यंत महत्त्वाचा मूलभूत हक्क म्हणजे आर्टिकल 23 आणि 24 यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आर्टिकल 23मध्ये देण्यात आला आहे. वेठबिगार आणि माणसाचा अपव्यापार यावर बंदी आहे त्या ठिकाणी. सो प्रोहिबिटेशन ऑफ ट्रॅफिक अँड ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर्स. प्रोहिबिटेशन ऑफ ट्रॅफिक अँड ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर्स. वेठबिगारी आणि माणसांचा अपव्यापार यावर बंदी. या कायद्याअंतर्गत आर्टिकल अंतर्गत 23 अंतर्गत अनुच्छेद 23 अंतर्गत माणसाच्या अपव्यापार, वेठबिगारी आणि सक्त मजुरीवर त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे काय तर पुरुष, स्त्रिया, मुले यांना वस्तूप्रमाणे खरेदी विक्री करता येणार नाही. जर अशा प्रकारचा त्या ठिकाणी कृत्य आढळून आल्यास त्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. सो यामध्ये वेठबिगार हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. बिगार म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय त्या ठिकाणी सक्तीचे काम करून घेणे किंवा करणे, अर्थातच म्हणजे काय तो बिगार. आणि शोषणाविरुद्धच्या हक्कासाठी वेठबिगारी, माणसांचा अपव्यापार यावर बंदी घालण्यासाठी वेळोवेळी त्या ठिकाणी काही कायदे निर्माण करण्यात आले. त्या ठिकाणी करारबद्ध मजूर व्यवस्था कायदा 1976 त्या ठिकाणी निर्माण केला. किमान वेतन कायदा 1948, कंत्राटी कामगार कायदा 1970 आणि समान मोबदला कायदा म्हणजे समान वेतन त्या ठिकाणी 1976 असे कायदे आहेत. आता कायद्याचा भाग आपण कायद्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. कायदे पण एकदम सखोलपणे त्या ठिकाणी चर्चा होणार आहे कायद्यावरती प्रत्येक टॉपिक वाईज. आर्टिकल 24 कारखाने इत्यादी ठिकाणी बालकांना कामावर ठेवण्यास बंदी. आर्टिकल 24 अंतर्गत कारखाने आणि धोकादायक कामाचे ठिकाणी अशा ठिकाणी बालकांना वयाच्या 14 वर्षाच्या कमी वयाच्या मुलांना 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कोणत्याही कारखान्यात, खाणीत, बांधकाम कामावर त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली. आणि त्यानुसार बालकामगार प्रतिबंध नियमन कायदा 1986 हा कायदा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. असं वेळोवेळी त्या ठिकाणी कायदे निर्मिती झाली. बालकांचे शोषण होत होते कामाच्या ठिकाणी आणि त्यावर बंदी घालण्यासाठी
कारखाना कायदा 1948, खाण कायदा 1952, व्यापारी जहाज वाहतूक कायदा 1958, त्यानंतर मळे कायदा, मळ्यामध्ये लहान मुलांना कामावर ठेवत होते त्यामुळे मळे कामगार कायदा 1951, मोटार वाहतूक कामगार कायदा 1951, बिडी आणि सिगरेटचे कारखाने असायचे त्या ठिकाणी लहान मुलांचा व्यापार होत होता आणि त्यांच्याकडून असे अनेक काम करून घ्यायचे. त्यासाठी बिडी आणि सिगारेट कामगार कायदा 1966 याची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. सो